कृपया कार्यकर्त्यांनी थोडस शांतता हे ठेवावी. ठीक आहे मित्र हो, या ठिकाणी भारताचे केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय रामदासजी आठवले साहेब हे नुकतेच बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीच्या निमित्ताने अमेरिकेमध्ये 8 दिवस त्या ठिकाणी दौरा केला आणि तो 8 दिवसाचा दौरा नुकताच काल आटपून आज त्यांचं सकाळी नागपूर नगरीत आगमन झालं आणि विविध शासकीय योजनेच्या संदर्भात त्यांची आता नुकतीच बैठक या ठिकाणी संपन्न झाली. आजच्या या पत्रकार परिषदेला ते निवेदन करण्यापूर्वी आजच्या या पत्रकार परिषदेला प्रामुख्याने उपस्थित आहेत आमचे विदर्भाचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजय आगलावे, नागपूर शहराचे अध्यक्ष विनोद थूल, रामदास आठवले मागासवर्गीय कापूस उत्पादन सुदगिरणीचे अध्यक्ष महेंद्र कुमार मानकर, या ठिकाणी आमचे विदर्भाचे नेते बाळासाहेब घरडे मीटिंगला आमचे अमरावतीचे गेल्या 30 वर्षापासून नगरसेवक आहेत आणि महानगरपालिकेचं विविध पदं भूषवलीत असे अमरावती जिल्ह्याचे प्रकाशजी बनसोड, नवनीतजी महाजन, डॉक्टर मनोज मेश्राम, सुधीर नारनवरे, अवचर साहेब आहेत आणि अनेक या ठिकाणी. खरं तर आज बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं जे काही अमेरिकेत दौरा झाला आणि एक नागपुरात मोठा कार्यक्रम घेण्याचं नियोजन चाललेलं आहे, त्या निमित्तानं आज विदर्भाची बैठक आहे. अनेक विदर्भातील आमचे नेते मंडळी त्यांचं आगमन झालेलं आहे. मी आजच्या या पत्रकार परिषदेला श्रद्धेय मंत्री महोदय निवेदन करतील. तर मी 4-5 दिवस भारतापासून फारच होतो दूर. मी 4-5 दिवस भारतापासून अमेरिकेमध्ये फारच होतो दूर. तिथून मी डायरेक्ट आलेलो आहे नागपूर. तर नागपूर हे शहर एक ऐतिहासिक शहर आहे आणि महाराष्ट्राची उपराजधानी आहे. तर आज या ठिकाणी बऱ्याच दिवसानंतर येण्याची संधी मिळाली आणि पत्रकारांची हितगुज करण्याची आपली भूमिका सातत्यानं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये राहिलेली आहे. एक तर अमेरिकेमध्ये मला युनायटेड नेशनच्या कार्यालयामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली. माईक चालू आहे. अमेरिकेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला युनायटेड नेशनच्या ऑफिसमध्ये मला बोलवण्यात आलं होतं आणि परमनंट मिशन ऑफ इंडिया ही एक भारत सरकारची संस्था आहे. संस्था म्हणण्यापेक्षा ते एक डिपार्टमेंट आहे आणि युनायटेड नेशनचं सगळं काम बघणारी ती संस्था आहे. म्हणजे अमेरिकेमध्येच ते ऑफिस आहे आणि त्यांनी हा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवला होता 14 एप्रिलचा आणि त्या कार्यक्रमाला मला बोलावलेलं होतं. त्यानंतर जी इंडियन कौन्सिलेट आहे त्या ठिकाणी मला बोलावलं होतं आणि त्या ठिकाणच्या काही आंबेडकराईट लोकांनी जयंतीचा समारोह ठेवला होता. त्या ठिकाणी मला बोलावलं होतं आणि पंजाबच्या लोकांचा एक कार्यक्रम होता वैशाखीचा, त्याला मला बोलावलं होतं. त्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं पहिल्यांदाच 14 एप्रिलला प्रत्येक वर्षी मी भारतामध्ये असायचो. 14 एप्रिलला प्रत्येक वर्षाला पार्लमेंटमध्ये असणाऱ्या बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रपती, प्रधानमंत्री, उपराष्ट्रपती, अनेक मंत्री, अनेक खासदार असे त्या ठिकाणी उपस्थित राहतात आणि तो कार्यक्रम सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीनं तो होतो. त्यामुळे प्रत्येक वर्षाला मी त्या ठिकाणी उपस्थित राहत होतो
आणि त्यानंतर मी 14 एप्रिलला मुंबईमध्ये येऊन चैत्यभूमीला मी अभिवादन करत होतो. पण या वेळेला पहिल्यांदाच मी 14 एप्रिलला अमेरिकेमध्ये गेलो आणि अमेरिकेमध्ये ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकण्यासाठी गेले होते 1913ला, त्यावेळेला कोलंबिया विद्यापीठामध्ये लेहमन लायब्ररी आहे. त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर 18 तास अभ्यास करायचे. तर त्या लायब्ररीमध्ये बाबासाहेबांचा पुतळा आहे. त्याच्या वेळेला मी अमेरिकेमध्ये जातो. 2000 मध्ये 25 वर्षापूर्वी डॉक्टर माईसाहेब आंबेडकर यांच्या हस्ते त्या पुतळ्याचं उद्घाटन किंवा अनावरण झालं होतं. आणि त्यावेळेला मी अमेरिकेमध्ये माईसाहेब आंबेडकर यांच्यासोबत होतो. ज्या वेळेला मी अमेरिकेमध्ये जातो त्या वेळेला मी लेहमन लायब्ररीमध्ये जातो आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करतो. त्यामुळे अमेरिकेमध्ये काही लोकांची मागणी अशी आहे की एखादं म्युझियम हे न्यूयॉर्कमध्ये असावं बाबासाहेबांचं. ज्या पद्धतीनं लंडनमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी आपण स्मारक केलेलं आहे, त्या ठिकाणी एक म्युझियम केलेलं आहे बाबासाहेब जिथं राहत होते त्या ठिकाणी. तर अमेरिकेतल्या लोकांची मागणी आहे की एखादं त्या ठिकाणी मेमोरियल बाबासाहेबांचं असावं न्यूयॉर्कमध्ये. त्यासाठी मी माननीय नरेंद्र मोदी साहेबांनाही भेटणार आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीस आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांनाही मी भेटणार आहे. आणि ज्या पद्धतीनं लंडनचं घर राज्य महाराष्ट्र सरकारने विकत घेतलं आणि तिथे स्मारक बनवलं, त्याच धर्तीवर अमेरिकेमध्येही तसंच स्मारक करावं, चांगलं स्मारक करावं अशी सगळ्यांची मागणी आहे. त्यासाठी मी प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि अमेरिकेमधल्या लोकांची त्या ठिकाणी अशी इच्छा आहे. आणि अमेरिकेमध्ये प्रत्येक वर्षाला 3 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जातात आणि त्यामध्ये दलित स्टुडंटची सुद्धा संख्या मोठी आहे. पण सर्व विद्यार्थी 3 लाखापेक्षा जास्त अमेरिकेमध्ये असतात. तर असे एक अमेरिका आहे जसं फार मोठं असं राष्ट्र आहे आणि त्या ठिकाणी आता रिपब्लिकन पार्टीची सत्ता आलेली आहे. इथे रिपब्लिकन पार्टीची सत्ता आहे, म्हणजे आम्ही सत्तेमध्ये आहोत इथे. तर ठीक आहे. तर आता त्या ठिकाणी तर आपण जाऊन आलेलो आहोत आणि सध्या महाबोधी महाविहाराचा एक विषय सध्या सर्व देशभरामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, नागपूरमध्ये, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, अमरावतीमध्ये किंवा सर्व महाराष्ट्रभर या विषयावर आंदोलन चालू आहे. आणि जवळजवळ 17 दिवसापासून या ठिकाणी 100 बौद्ध भिक्खू जे आहे हे बोधगया या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे. मध्यंतरी मी ते 3 दिवस या ठिकाणी जाऊन आलो आणि माननीय मुख्यमंत्री यांची भेट मी त्या ठिकाणी घेतलेली आहे, नितीश कुमार यांची. त्यानंतर आपले जे राज्यपाल आहेत त्या राज्यपालांशी मी बोललेलो आहे. आणि हा जो महाबोधी महाविहार आमच्या ताब्यात द्या अशी बौद्ध अनुयायांची, बौद्ध भिक्खूंची मागणी देशभरातल्या बौद्ध समाजाची आहे. तर त्यामध्ये 1949चा म्हणजे 26 जानेवारी 1950ला घटना लागू झाली. त्याच्या अगोदर जी बिहारची असेंब्ली होती त्या असेंब्लीमध्ये हा कायदा करण्यात आलेला आहे आणि तो कायदा असा आहे की महाबोधी महाविहार जे आहे, ज्या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती, तो बोधिवृक्ष आजही त्या ठिकाणी आहे आणि त्याच्या बाजूलाच मंदिर बांधण्यात आलेलं आहे. तर मागणी अशी आहे की त्यामध्ये जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टमध्ये 4 लोक बुद्धिस्ट, 4 लोक हिंदू आणि कलेक्टर जर हिंदू असतील तर त्याचे चेअरमन, अशा पद्धतीचा कायदा आहे. तर त्यामध्ये मागणी अशी आहे की 8चे 8 मेंबर जे आहेत ते बौद्ध असावे. तर बौद्ध मेंबर जर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन यांच्या ट्रस्टीमध्ये जर नाही तर मग आमच्या बुद्ध समाजाच्या त्या ट्रस्टमध्ये हिंदू समाजाचे लोक नको. याचा आमचा हिंदू समाजाला विरोध नाही,
परंतु ट्रस्ट हा सर्व बौद्धांचाच असावा आणि कलेक्टर हिंदू असेल, मुस्लिम असेल, जैन असेल, ख्रिश्चन असेल, बुद्धिस्ट असेल, कोणी असेल, तो त्याचा चेअरमन अशा पद्धतीची अमेंडमेंट ही त्या कायद्यामध्ये करावी आणि सर्व 8चे 8 मेंबर हे बौद्ध असावे या मागणीसाठी बनते महासवीर सुरेश ससाई यांनी 1992 मध्ये आंदोलन सुरू केलं होतं आणि अनेक वेळेला या विषयावर आंदोलन झालेलं आहे. पहिल्यांदाच हे तीव्र स्वरूपाचं आंदोलन देशभरामध्ये होतंय आणि त्यासाठी आपला प्रयत्न आहे की ते महाबोधी विहार जे आहे हे आपल्या बौद्धांच्या ताब्यामध्ये राहिलं पाहिजे अशा पद्धतीची आपली सूचना आहे, मागणी आहे. दुसरा विषय आहे तो आता ज्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असं चर्चा सुरू आहे. आता ते एकत्र येतील का नाही मला वाटत नाही आहे, पण ते एकत्र यावेत असे अनेक लोकांची इच्छा आहे. म्हणजे ते त्यांनी यायचं असेल तर जरूर एकत्र यावे, पण एकत्र आले तर कायमच एकत्र राहावे. त्यामुळं त्यांनी एकत्र राहावं आणि जरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडीमधून उद्धव ठाकरेंना बाहेर पडावं लागेल. कारण राज ठाकरे यांना काँग्रेस राष्ट्रवादी आपल्या आघाडीमध्ये घेणार नाही आणि जरी ते एकत्र आले तरी आमच्या महायुतीला काही त्याचा तोटा अजिबात नाही. ते दोघे भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला आनंद आहे. दोघा भावांनी एकत्र राहावं अशी आमची इच्छा आहे. आता ते दोघे एकत्र आलेले आहे, पण प्रकाश आंबेडकर आणि मी कधी एकत्र येणार काय मला माहीत नाही आहे. त्यामुळं प्रकाश आंबेडकर आणि आपण एकत्र आलं पाहिजे. तर ते दोन भाऊ एकत्र येत आहेत तर आमच्या RPIच्या सगळ्या भावांनी सुद्धा एकत्र आलं पाहिजे आणि त्यासाठी नक्की भविष्य काळामध्ये मी प्रयत्न करणार आहे. आणि राजकारणामध्ये अशा पद्धतीच्या चर्चा होत असतात आणि चर्चा जरी झाल्याही तरी सध्या मराठीच्या मुद्द्यावर सगळे एकत्र येत आहेत. पण हिंदी भाषा जी आहे ती आपण मराठी शाळेमध्ये हिंदी भाषा लागू केलेली आहे. इंग्लिश पण भाषा आहे. त्यामुळं मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हिंदी चांगलं आलं पाहिजे. ती राष्ट्रभाषा आहे आणि जर त्यांना जगाची कॉम्पिटिशन करायचं असेल, चांगल्या नोकऱ्या मिळवायच्या असतील तर इंग्लिश चांगलं असलं पाहिजे. त्यामुळे इंग्लिशचा विषय त्यामध्ये आहे. तर आता हिंदीचा विषय आल्यानंतर काही लोकांचा विरोध आहे. तर मला असं वाटतं की राष्ट्रभाषेला विरोध करणं योग्य नाही. तामिळनाडू सारख्या राज्यातून त्याला मोठा विरोध होतो आहे, पण महाराष्ट्रातून असा विरोध होणं योग्य नाही. आणि माननीय राज ठाकरे यांचे जे कार्यकर्ते आहे ते मुंबईमध्ये मराठी बोललंच पाहिजे, बँकेमध्ये मराठीचा कारभार असला पाहिजे अशा पद्धतीची चुकीच्या भूमिका घेऊन ते महाराष्ट्राची इकॉनॉमी कोलॅप्स करण्याचा प्रयत्न करतायत. मुंबई ही या देशाची आर्थिक राजधानी आहे. अनेक बँकांची हेड ऑफिसेस ही मुंबईमध्ये आहे आणि त्या सगळ्या बँकांमध्ये मराठीमध्ये कारभार करा हा हास्यास्पद अशा पद्धतीची मागणी आहे. बोर्ड मराठीत लावली पाहिजे ते ठीक आहे, पण बँकांचा कारभार जो आहे तो सगळा कारभार मराठीमध्ये होणं अशक्य आहे. त्यामुळे त्यांच्या मागणीला आमचा विरोध आहे आणि मराठी आम्ही सुद्धा मराठीवर आमचं प्रेम आहे. मराठी राजभाषा माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी त्याला दर्जा दिलेला आहे आणि मराठी तर आमची माय बोली आहेच आहे. पण हिंदीला विरोध करणं हे अत्यंत अयोग्य आहे. त्यामुळं मला असं वाटतं की भारताशी आपलं महाराष्ट्राचं नातं आहे. भारत देशाचे आपलं नातं तोडण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी करू नये आणि हिंदी भाषा जी आहे ती आपली भाषा आहे, आपली राष्ट्रभाषा आहे. त्यामुळं मराठी तर आपण मराठीवर आमचं सगळ्यात जास्त 99% प्रेम आहेच आहे. राष्ट्रभाषा म्हणून आपण हिंदीकडे पाहिलं पाहिजे असं आपलं मत आहे. तर त्यामुळं मला असं वाटतं की त्यांच्या राज ठाकरेंच्या भूमिकेशी आपला विरोध आहे. अनेक वेळेला
व्हिडिओ काढतात, एखाद्या माणसाला दादागिरी करतात आणि तू मराठी बोल, तू मराठी बोल. ठीक आहे, त्यांनी मराठी बोलायला शिकायला काही हरकत नाही आहे. त्यांनी शिकावं ही त्यांची मागणी रास्त आहे. आणि आताच WCL चे एक पांडे नावाचे अधिकारी आमच्या मीटिंगमध्ये होते. तर मी त्यांना विचारत होतो की तुम्ही मराठी बोलताय का? मराठी बोलतोय मी. मग मराठी बोलतोय, पण नाव काय तुमचं? तर माझं नाव पांडे आहे. मग पांडे तर कुठले तुम्ही, मूळ कुठले? तर तो बोलली मी UPचा आहे. पण आता इथं ते राहिलेले असल्यामुळे त्यांना मराठी येतेच आहे. त्यामुळे अनेक वर्ष जिथं राहिलेले त्यांना मराठी येतंय. पण बँकेमध्ये अधिकारी सारखे बदलत असतात. सगळ्या देशातले अधिकारी इकडून तिकडे बदल होत असतात. महाराष्ट्रातले अनेक अधिकारी बाहेरच्या अनेक राज्यामध्ये आहेत. तर त्यामुळं मला असं वाटतं की मराठी शिकली पाहिजे, बोललं पाहिजे, या मताशी आम्ही सहमत आहोत. त्याला राज ठाकरेच्या आंदोलनाला आमचा पाठिंबाच आहे. परंतु दादागिरी करून लोकांना त्रास देणं ही भाषा योग्य नाही आहे. त्यामुळं त्याच्यावर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी थोडं लक्ष द्यावं. अशी दादागिरी करणाऱ्यांना माफ करता का कामा नये. आणि मुंबईमध्ये अशा पद्धतीची फूट पाडणं ही बाब अत्यंत अयोग्य आहे. आणि त्यासाठी राज्य सरकारने अशा फुटीरतावाद्यांच्या विरोधामध्ये ऍक्शन घेतली पाहिजे, अशी आपली मागणी आहे. आपण आता बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये आपल्याला या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये व्यापाराच्या संबंधामध्ये माहिती घेतली मी. त्यामध्ये ती माहिती मिळाली की 17,981 ही मंजूर पदं आहे. त्यामधली 9,467 पदं भरलेली आहे. आणि बॅकलॉग जो आहे तो शेड्यूल कास्टचा 199 आहे, STचा 63 आहे आणि OBCचा 296 आहे. तर हा एकदम कमी आहे असं आपण त्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळं या तिन्हीचा बॅकलॉग आणि दिव्यांग जनाचा बॅकलॉग जो आहे तो पूर्ण भरला पाहिजे. एक गोष्ट नागपूर महानगरपालिकेमध्ये चांगली आहे की इथं 6,893 हे टोटल सफाई मजूर आहे, ते परमनंट आहे. नाही, 6,893 टोटल सफाई मजूर आहे. त्यामध्ये 3,782 परमनंट आहे आणि 3,111 यांना 22,000 रुपये पगार मिळतो. आणि यांना परमनंट करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला अर्बन डेव्हलपमेंटकडे. तर त्या प्रस्ताव लवकर मंजूर झाला की सगळे लोक परमनंट होतील. आणि या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट पद्धत नाही. अनेक महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टवरती सगळे सफाई मंजूर असतात. नागपूर महानगरपालिकेची पद्धत चांगली आहे. जनधन योजनेचे अकाउंट देशभरामध्ये 51 कोटी आहे टोटल. आणि नागपूर जिल्ह्यामध्ये 14,04,022 एवढे अकाउंट आहेत. मुद्रा योजनेचं जे कर्ज आहे ते जवळजवळ नागपूर जिल्ह्यामध्ये 3,20,803 एवढ्या लोकांना मुद्रा योजनेचं लोन मिळालेलं आहे. जी उज्ज्वला योजना आहे गॅस सिलेंडरची, 1,00,000 मुद्रा योजनेचे देशामध्ये 56 करोड लोकांना त्याचा लोन मिळालेला आहे. परंतु याच्यामध्ये मी सांगितले 3,20,803 एवढं नागपूर जिल्ह्यामध्ये लोकांना मिळालेलं आहे. आणि आपले आवाज येत नाही का? सांगा ना. नाही, माईक लांब आहे, मी त्याच्यावर. तर आपल्याला सांगत होतो की जनधन योजनेचे अकाउंट हे देशामध्ये 51 कोटीपेक्षा जास्त उघडण्यात आलेले आहे. आणि या बैठकीमध्ये माहिती मिळाली नागपूरची, त्यामध्ये 14,04,022 एवढे अकाउंट उघडण्यात आलेले आहेत. जे मुद्रा योजना आहे त्या मुद्रा योजनेचं गेल्या 10 वर्षामध्ये जवळजवळ 56 कोटी लोकांना कर्ज मिळालेलं आहे. 50,000पासून 10 लाखापर्यंत. आणि आता माननीय प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे की या योजनेमध्ये 20 लाखापर्यंत लोन मिळेल. तर हे मुद्रा योजनेचं 56 कोटी लोकांना देशात लोन मिळालेलं आहे. आणि नागपूर जिल्ह्यामध्ये 3,20,803 एवढ्या लोकांना लोन मिळालेलं आहे. उज्ज्वला योजना जी गॅस सिलेंडरची आहे
त्याच्यामध्ये 11 कोटीपर्यंत लोकांना देशामध्ये लोन मिळाले, आपलं गॅस सिलेंडर मिळालेलं आहे फ्रीमध्ये. आणि नागपूर जिल्ह्यामध्ये 1,21,809 एवढ्या लोकांना तो गॅस सिलेंडर मिळालेला आहे. त्यानंतर आपली जी आवास योजना आहे, त्या आवास योजनेमध्ये जवळजवळ 54,000 लोकांना या आवास योजनेच्या संबंधात लोन मिळालेलं आहे आणि ते घरांचं काम सुरू आहे. त्यानंतर आपल्या नागपूर डिव्हिजनमध्ये माहिती घेतली मी स्कॉलरशिपची, तर या जवळजवळ 66,125 एवढे विद्यार्थी आपले सगळ्या डिव्हिजनमध्ये आहेत पोस्ट मॅट्रिकचे. आणि पोस्ट मॅट्रिकचे नागपूर जिल्ह्यामध्ये 39,438 एवढे शेड्यूल कास्टचे विद्यार्थी आहेत. ॲट्रॉसिटी ॲक्टचा आपण आढावा घेतला आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट 1989 हा जो कायदा पार्लमेंटने पास केला होता, तर त्यानंतर जवळजवळ 1989 ते 2025 या काळामध्ये जवळजवळ 36 वर्षाच्या काळामध्ये 8,432 एवढ्या केसेस या नागपूर डिव्हिजनमध्ये झालेले आहेत. आणि त्याच्यामधल्या 1992 ज्या आहेत त्या केसेस पेंडिंग आहेत. आणि फास्ट ट्रॅककडे या केसेस लवकर करायचे असतात. या ॲट्रॉसिटी ॲक्ट लागला की 85,000 ते 8,20,25,000 त्यांना मदत मिळते आमच्या डिपार्टमेंटची. आणि मर्डर झाला असेल तर 8,25,000 रुपये. आणि एका कुटुंबातल्या एका व्यक्तीला, मुलाला नोकरी, अशा पद्धतीचा नियम आहे. त्यामुळं आतापर्यंत काय लोकांना नोकरी मिळालेली आहे, पण बाकीच्या काय लोकांचा प्रस्ताव केंद्राकडे राज्याकडे पाठवलेला आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. तर ते आणि ज्या ॲट्रॉसिटीच्या ज्या केसेस आम्ही सांगितलं 8,432 केस आतापर्यंत. इंटरकास्ट मॅरेजची माहिती घेतली तर 22-23ला 450 इंटरकास्ट मॅरेज झाली होती. त्यानंतर 23-24ला 1,404 आणि 24-25ला 781 एवढ्या लोकांनी इंटरकास्ट मॅरेज केलेले आहेत आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर हॉस्टेल म्हणजे अशी पण माहिती सगळी अधिकाऱ्यांची आपण घेतलेली आहे. आणि दिव्यांग जणांची संख्या जवळजवळ 1,13,941 एवढी आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. आणि महात्मा फुलेची माहिती घेतली तर महात्मा फुले महामंडळ जे आहे ते स्थापन झाल्यापासून आतापर्यंत 10,75,00,159 10,75,00,159 एवढ्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळालेला आहे. आणि ट्रायबलची संख्या या डिव्हिजनमध्ये 9.5% आहे. आणि ट्रायबलसाठी जवळजवळ 76 आश्रमशाळा आहेत सरकारी. आणि त्या सरकारी आश्रमशाळेमध्ये 22,200 विद्यार्थी आहेत. आणि NGOच्या आश्रमशाळा जवळजवळ 131 आहेत. त्या ठिकाणी जवळजवळ 43,166 विद्यार्थी आहेत. आणि या डिव्हिजनमध्ये हॉस्टेल जे आहेत 121 आहेत गव्हर्नमेंटची आदिवासींची. आणि अशा एकलव्यचे 10 शाळा आहेत. नामांकन स्कूल जवळजवळ 6 आहेत. तर अशी माहिती आजच्या बैठकीत आपण घेतलेली आहे. आणि अधिकाऱ्यांनाही आपण इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की जे आपले शासनाचे नियम आहेत, शासनाने दिलेले आदेश आहेत, त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आणि त्या पद्धतीने अनेक डिपार्टमेंटचे अधिकारी या ठिकाणी आले होते आणि त्यांच्यासोबत आपली चर्चा झालेली आहे. त्यामुळं या महाबोधी महाविहारासाठी रिपब्लिकन पक्षाने सर्व राज्यामध्ये आंदोलन केलेलं आहे. आणि आमची मागणी ही आहे. आणि लवकरच मी माननीय प्रधानमंत्री आणि प्रधानमंत्र्यांना भेटणार आहे. नितीश कुमार यांना भेटून मी आलेलोच आहे. आठवले साहेब महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी सतत तुम्ही प्रयत्न करीत आहेत. मुख्यमंत्री बिहारचे आणि राज्यपालांना सुद्धा भेटलेले आहेत. कायदेशीर आणि प्रशासकीय अडथळे याच्यामध्ये निर्माण होत आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना या संदर्भात तुम्ही भेटले काय आणि हा मुद्दा तुम्ही लावूनच धरणार आहे काय? आता यावेळेस महाबोधी वाद विवाद मुक्त होणार आहे का? नाही. याला जोडून याला काढून द्या, प्रश्नावर द्या पहिले. उत्तर द्या. आता ना मुद्दा लावून धरला म्हणजे मी एकदा मुद्दा घेतलाय तो लावूनच धरतो. म्हणजे मी तो मुद्दा एकदा सोडत नाही आहे. आपल्याला माहित आहे की नामांतराचा जो मुद्दा होता तो मुद्दा 17 वर्षापर्यंत आम्ही लढलेलो आहोत. त्यामुळे हा जो मुद्दा आहे तो त्यामध्ये एवढंच म्हणणं आहे की हे इतर धर्मियांच्या ट्रस्टमध्ये जर आमचा बौद्ध प्रतिनिधी नसतो तर बौद्ध समाजाच्या बुद्ध विहारामध्ये इतर ट्रस्टी असू नयेत एवढंच आमचं म्हणणं आहे. पॉलिटिकली आमचा हिंदू समाजाला विरोध नाही, पण म्हणून ही मागणी आहे ना, आपण ही मागणी लावून धरणार आहोत. माननीय प्रधानमंत्र्यांना काही मी या विषयावर अजून बोललो नाही, पण त्यांची वेळ घेऊन त्यांना मी भेटणार आहे आणि आमच्या बौद्ध समाजाच्या भावना त्यांच्या कानावर घालणार आहोत. तसा हा विषय प्रधानमंत्र्यांच्या अखत्यारीतला नाही, हा विषय राज्याचा आहे, आपल्या बिहार राज्याचा आहे. पण तरी सुद्धा प्रधानमंत्री यांनी जर नितीश कुमार यांना सांगितलं तर विधिमंडळामध्ये कायदा होऊ शकतो. त्यामुळे तिथं भाजप आणि JDUचं सरकार आहे, त्यामुळे नक्की मी त्यासाठी प्रयत्न करेन. आठवले साहेब, 12 मेला 12 लाखच्या जवळपास जे बौद्ध अनुयायी आहेत ते बौद्ध घ्यायला जात आहेत. त्यामध्ये प्राध्यापक जोगेंद्र कवाडे जे लॉंग मार्चचे प्रणेता आहेत ते महाबोधी महाविहार मुक्त व्हावं यासाठी गया टू पटना असे ते लॉंग मार्च काढत आहेत आणि तिथे बौद्ध बांधव सर्वस्वी समाविष्ट आहे. तर तुम्ही त्यांना साथ द्याल का या लॉंग मार्चला? कारण तुम्ही मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं यासाठी तुम्ही त्या लॉंग मार्च मध्ये होते, म्हणून तुम्हाला प्रश्न. हा, तर आपला जो प्रश्न आहे तो प्राध्यापक जोगेंद्र कवाडे आमचे बौद्ध नेते आहेत, रिपब्लिकन नेते आहेत आणि त्यांनी नामांतरासाठी सुद्धा लॉंग मार्च काढलेला होता आणि नामांतर लढा यशस्वी होण्यामध्ये लॉंग मार्चचाही महत्वाचा वाटा आहे. आम्ही सर्वजण जेलमध्ये गेलो होतो, आम्ही अनेक वर्ष आंदोलन केलेलं आहे आणि नामांतर आंदोलनामध्ये जोगेंद्र कवाडे यांचाही मोठा सहभाग होता. आता या आंदोलनामध्ये त्यांनी गया ते बोध गया हे नाही पटना ते नाही गया ते असं करणार. ठीक आहे, म्हणजे ते गया म्हणजे जिल्हा गया आहे आणि त्याच्या बाजूला 10-11 किलोमीटरवर बोधगया आहे. बोधगया हा गया जिल्ह्यामध्ये तालुका आहे आणि त्या बोधगया या ठिकाणी गौतम बुद्धांना 2500 वर्षापूर्वी ज्ञानप्राप्ती झाली होती. तर त्या ठिकाणी ते बोधिवृक्ष आहे आणि तिथे ते मंदिर आहे जे आता बांधलेलं आहे ते जे मंदिर आहे. तर प्राध्यापक जोगेंद्र कवाडे जर गया ते बोधगया ते पटना किंवा ते बोधगया असेल, गया म्हणजे बोधगया ते पटना असा लॉंग मार्च ते काढत असतील तर माझ्या पक्षाचा त्याला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि माझ्या पक्षाचे लोक त्यामध्ये सामील होतील. त्यामुळं हा विषय आमचा अत्यंत जिवंत विषय आहे आणि अनेक वर्षांपासून ही आपली मागणी आहे, तर ती मागणी मान्य झालीच पाहिजे असं आमचा आग्रह आहे. सर, यावेळेस बुद्धगयामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात बुद्ध जयंती मानवणार आहेत 12 तारखेला. संपूर्ण विश्वातून, पूर्ण इंडियामधून तिथे 20 लाखाच्या जवळपास जनसमुदाय येणार आहे. तर त्याची सरकारने काय योजना केलेली आहे आणि काय सपोर्ट करणार आहे तिथल्या बौद्ध बांधवांना? आणि बरेचसे समाजातील लोक पण तिथे त्यावेळेस बुद्ध जयंती मनवायला येणार आहे. आपला सरकार काय करणार आहे? सरकार काय करणार ते सरकार सांगेल. आता सरकार मोर्चाला अडवेल, सरकार त्यांचं म्हणणं ऐकून घेईल. सरकार जर एवढे लोक त्या ठिकाणी येणार आहेत किंवा येतील त्यावेळेला माझा पक्ष त्यामध्ये सामील असेल आणि सरकारच्या वतीने त्यांचं म्हणणं ऐकलं जाईल. तोपर्यंत जर माझी प्रधानमंत्र्यांची भेट झाली, उद्या आणि परवा मी ते दिल्लीमध्ये आहे, त्यांना वेळ मागितलेली आहे, तर माझी भेट या आठवड्याभरामध्ये झाली तर त्यांच्याशी मी बोलणार आहे आणि सरकारने जर एवढे बौद्ध बांधवांच्या भावना लक्षामध्ये घेऊन निर्णय घ्यावा सरकारने, अशी आमची मागणी आहे. आठवले साहेब, आपण म्हणालात की अॅट्रॉसिटीचा 1992 केसेस पेंडिंग आहेत. ते गृह विभागाचा फेल्युअर नाही का? नाही, गृह खात्यात नाही, ते एवढ्या 35 वर्षामधल्या या सगळ्या विदर्भातल्या या केसेस आहेत.
सर्व विदर्भ डिव्हिजन फेल्युअर मध्ये. नाही आहे का ग्रह खातं? म्हणजे जर ते त्याचा तपास करत नाही, त्याला शेवटपर्यंत नेते, हे ग्रह खात्याचं फेल्युअर नाही आहे. नाही का माझ्या लक्षात आलं. गृह खातं हा? 18 एकरचे पेंडिंग केसेस आहेत ना, त्याला गृह खात्याचं अच्छा, अपयश. ज्या पेंडिंग केसेस जे आहेत, तर त्या पेंडिंग केसेस जे कोर्ट असतं कोर्टामध्ये अनेक दिवस केसेस चालतात. आणि अधिकाऱ्यांना मी तशा सूचना दिलेल्या आहेत की शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रायबवर झालेल्या अत्याचारांच्या केसेस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालल्या पाहिजे आणि 1-1.5 वर्षामध्ये 2 वर्षाच्या आतमध्ये त्याचा निकाल लागला पाहिजे. तर अशा 8,000 त्यांनी मला आकडे दिले की ते 1,1100 काहीतरी केसेस पेंडिंग आहे आणि नाही तेवढ्या केसेस अद्याप पेंडिंग आहे. त्या एवढ्या पेंडिंग राहणं योग्य नाही. आता कोर्टामध्ये आपण कोर्टाला काय बोलू शकत नाही. कोर्टाने लवकरात लवकर आमची सूचना अशी आहे की लवकरात लवकर केसेसचे निकाल लागण्यासाठी काही नवीन पद्धती आणली पाहिजे. आणि बऱ्याचशा वेळेला एक केस 5-5 वर्ष 10-10 वर्ष 15 वर्ष चालते, कारण दोन्ही पार्ट्या एकत्र त्या कोर्टामध्ये आल्या नाहीत की कोर्ट पुन्हा पुन्हा तारखा देत असतं. त्यामुळं जर ती पार्टी दुसरी येतच नसेल तर कोर्टाने लवकर निकाल देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की वक्फ बोर्डाच्या संबंधामधला जो कायदा केलेला आहे तो कायदा गरीब मुसलमानांच्या फायद्यासाठी कायदा केलेला आहे. आणि भारतीय जनता पार्टी मुसलमानांच्या विरोधामध्ये नाही, त्यांचा मुस्लिम मोर्चा सुद्धा विंग त्यांची आहे. आणि मूळवर लोकांच्या हातामध्ये असणारी ती प्रॉपर्टी होती, त्याचा फायदा समाजाला होत नव्हता. म्हणून वक्फ बोर्डाचा जमिनीचा किंवा प्रॉपर्टीचा फायदा सर्व मुसलमानांना व्हावा यासाठी हे बिल आणलेलं आहे. हे बिल हे कुणाच्या विरोधामध्ये नाही. आणि शेवटी सुप्रीम कोर्टापेक्षा पार्लमेंट सुप्रीम आहे. पार्लमेंटला कायदे करण्याचा अधिकार आहे आणि कायद्याप्रमाणे निकाल देण्याचा अधिकार हा सुप्रीम कोर्टाला, हायकोर्टाला किंवा सगळ्या कोर्टाला आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्टाने पार्लमेंटपेक्षा सुप्रीम होऊ नये. जरूर त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. कोर्टाने दिलेले निर्णय आम्ही अनेक मान्य केलेले आहेत, ते मान्य केले पाहिजेत. पण सरकारला बहुमताने कायदा करण्याचा अधिकार आहे. त्या संबंधामध्ये कोर्टाने आपलं वेगळं मत व्यक्त करू नये असं आपलं मत आहे. सुप्रीम कोर्टाने यावर जे काही निर्देशित केलं आहे सध्या तरी, आणि ते ऍडमिट करून घेतले आहे सगळ्या वक्फ बोर्डाच्या रिलेटेड केसेस, कोर्ट चुकीचं करताय का मग यामध्ये? नाही, त्यांना एखादं केस जे आहे ते रीट पिटिशन किंवा एखादी केस करण्याचा अपील आपली भूमिका त्यामध्ये करण्याचा, रीट पिटिशन करण्याचा अधिकार आहे. पण जर पार्लमेंटने कायदा पास केला असेल तर त्या कायद्यामध्ये आपलं मत व्यक्त करणं योग्य नाही. त्यामुळे इतर विषयावरती ठीक आहे, पण पार्लमेंटने जर बहुमताने कायदा केलेला आहे, कॉन्स्टिट्यूशन मध्ये तशी तरतूद आहे आणि कॉन्स्टिट्यूशनच म्हटलेलं आहे की न्याय व्यवस्था ही स्वतंत्र आहे, त्यांना आपली भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण पार्लमेंटने केलेल्या कायद्याच्या चौकटीमध्ये राहून निकाल दिले पाहिजे अशी गाईडलाईन आपल्या कॉन्स्टिट्यूशनची आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्टाने आपल्या भूमिकेपासून थोडी वेगळी भूमिका घेऊ नये. सर, ये बताया कि राहुल गांधी जिन अमेरिका दौरे पे हैं, उन्होंने महाराष्ट्र के विधानसभा चुनाव पे प्रश्न खड़ा किया है कि चुनाव आयोग ने समझौता कर लिया है. अभी उन्होंने अमेरिका से बयान दिया है, यूनिवर्सिटी में अपने उद्बोधन में कहा है कि महाराष्ट्र का जो चुनाव विधानसभा का हुआ वो निष्पक्ष नहीं हुआ. तो मुझे लगता है कि जिस तरह महाराष्ट्र का चुनाव स्पष्ट हुआ नहीं, लेकिन जब लोकसभा में कांग्रेस पार्टी को 42 सीटों में से 99 सीटें मिली, तब मतलब हमने ये सवाल नहीं खड़ा किया. जब तुमको इतनी ज्यादा सीटें मिली तब हमने सवाल नहीं खड़ा किया. जब कर्नाटक में आपकी सत्ता आई तब हमने सवाल नहीं खड़ा किया. लेकिन जब हमको ज्यादा सीटें मिलती है तब आपको सवाल उठाते हैं. तो राहुल गांधी जी जब भारत छोड़कर बाहर जाते हैं तो भारत के खिलाफ बोलना ठीक नहीं है. मतलब एक परंपरा ऐसी रही है कि अपने देश के बाहर जब हम जाते हैं तब देश के अंदर की बात या पॉलिटिकल बात वहाँ नहीं करनी चाहिए. वहाँ भारत कितना श्रेष्ठ है,
भारत इकोनॉमी कैसी डेवलप हो रही है, और उसमें हमारी पार्टी का भी सहयोग है, ऐसा बोलने में दिक्कत नहीं है। मतलब नरेंद्र मोदी जी की पहल तो देश को ऊंचाई तक पहुंचाने की है ही है, लेकिन राहुल गांधी जी ने वहां नरेंद्र मोदी जी की स्तुति मत करो, लेकिन भारत की स्तुति करो। भारत कितना आगे बढ़ रहा है, भारत में रोड कैसे अच्छे बन रहे हैं। अभी मैं बांद्रा में रहता हूँ, और बांद्रा से अगर मंत्रालय मुझे जाना है तो पहले 1-1 घंटा लगता था, अभी वहाँ टनल बन गए हैं, तो 15 मिनट में मैं वहाँ पहुँचता हूँ। तो ये उन्होंने बोलना चाहिए कि भाई जिस तरह भी कश्मीर में ट्रेन गई है, वहाँ इतने लंबाई तक 200-300 फुट पर वह रेलवे लाइन वहाँ गई है, टनल बने हैं। तो ये राहुल गांधी जी ने, वो मोदी जी का नाम मत लीजिए, लेकिन हमारे देश में इतनी प्रगति हो रही है, अमेरिका से भी ज्यादा हमारे रोड अच्छे हैं। अभी मैं अमेरिका में था, तो अमेरिका में तो रोड अच्छे है ही है, लेकिन भारत में भी बहुत अच्छे जो समृद्धि मार्ग है, या मुंबई दिल्ली का मार्ग है, अनेक नेशनल हाईवे है। नितिन गडकरी जी के नेतृत्व में बहुत सारा रोड बहुत अच्छा बन रहे हैं। तो ये राहुल गांधी ने वहां जाकर बोलना चाहिए, लेकिन राहुल गांधी जी टीका टिप्पणी करने का काम करते रहते हैं। मैं अमेरिका में जाकर मैंने तो देश की स्तुति की है, देश हमारा कैसे आगे बढ़ रहा है हमने बताया है। तो राहुल गांधी को बाहर जाकर बोलने की आदत है, तो अभी उसके लिए हम कुछ नहीं कर सकते हैं। सर, अभी उपराष्ट्रपति जी के बयान के बाद कार्यपालिका और न्यायपालिका में नई बहस कड़ी शुरू हो गई है। उपराष्ट्रपति के साथ साथ बीजेपी के कुछ सांसदों ने भी उसमें आपत्ति दर्ज कराई है कि सुप्रीम कोर्ट कैसे जजमेंट दे सकता है कार्य पद्धतियों को लेकर। इस संबंध में क्या कहेंगे? मुझे लगता है कि जो दुबे जी हमारे संसद सदस्य है, उन्होंने कुछ बयान बीच में दिया था, और कोर्ट के कारण दंगे फसाद हो सकते हैं, इसी तरह का कुछ बयान उन्होंने दिया था। तो बयान से हम सहमत नहीं है, ऐसा जेपी नड्डा साहब ने, बीजेपी के अध्यक्ष ने अपना भूमिका रखी है, और हम भी मतलब दुबे जी के स्टेटमेंट से सहमत नहीं है। हम कोर्ट का आदर करते हैं, लेकिन जिस तरह उपराष्ट्रपति जी ने अपनी भूमिका बताई है कि उसमें जो कानून बना है उसमें कोर्ट को कमेंट नहीं करनी चाहिए, इसी तरह की भूमिका उपराष्ट्रपति जी ने रखी है। वो राज्यसभा के चेयरमैन है, और हमने रात को 2-3 बजे तक हमने वो जो कानून था वक्फ बोर्ड का, वो पास करने के लिए रात के 2:30-3 बज गए थे राज्यसभा में, लोकसभा में भी 2-3 बज गए थे। तो सभी पार्टी के सांसद रात भर जागते जागते इस पर अपनी भूमिका उन्होंने रखी है। इसलिए उपराष्ट्रपति जी ने खाली इतना ही बताया था कि भाई जो पार्लियामेंट को कानून बनाने का अधिकार है, तो उस पर टिप्पणी करना ठीक नहीं, ऐसा उन्होंने बोला था। उपराष्ट्रपतींनी म्हटलं होतं की संविधानाच्या 142 कलम जी आहे ती न्यायपालिकेसाठी मिसाईल बनलेली आहे, न्यूक्लिअर मिसाईल बनलेली आहे, त्याचा ते वापर करत आहे। तर त्या कर्मासाठी काही संशोधन वगैरे करण्याची आवश्यकता आहे? त्याच्याबद्दल आता एक तर काय करता येईल, आता ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने आपली भूमिका मांडलेली आहे, त्याच्यावर काय लोकांनी आपत्ती घेतलेली आहे, काय लोकांनी समर्थन केलेलं आहे, तर त्याच्यावर आता काय करता येईल अशा पद्धतीनं पार्लमेंटला विचार करावा लागेल। सुप्रीम कोर्टाला किती अधिकार असले पाहिजे, त्याला अधिकार आहे, पण हीच गोष्ट पुन्हा पुन्हा चर्चेत आलेली आहे की सुप्रीम कोर्ट सुप्रीम आहे की पार्लमेंट सुप्रीम आहे। तर कॉन्स्टिट्यूशननी मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या कॉन्स्टिट्यूशननी पार्लमेंट ही सुप्रीम आहे, अशा पद्धतीची भूमिका आपल्या संविधानामध्ये आहे। त्यामुळे आपण म्हणताय त्या पद्धतीनं त्याचा विचार भविष्य काळामध्ये व्हावा अशी व्हावा अशी चर्चा एखादा होऊ शकते। गव्हर्नमेंट सुद्धा याच्यावरती एखादा कलम त्यामध्ये काय अमेंडमेंट होऊ शकते का, न्यायपालिकेला काय अधिकार असले पाहिजेत। तुम्ही एक भूमिका मांडली की महाबोधी महाविहाराच्या ट्रस्ट मध्ये गैरबहुतांना स्थान नको। दुसरी तीच मुद्दा
सर्वोच्च न्यायालयाने वक्फ बोर्डाच्या संदर्भात उपस्थित केला की हिंदूंनाही इतर धर्मियांच्या गैर हिंदूंनाही हिंदूंच्या ट्रस्टमध्ये स्थान मिळेल का? तुमचीच भूमिका सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केली. असे असतानाही तुम्ही म्हणताय की सर्वोच्च न्यायालयाने आपली मर्यादा पाळावी. नाही म्हणजे आता हा जो महाबोधी महाविहाराचा विषय वेगळा आहे, हा विषय वेगळा आहे. तर आता एक तर वक्फ बोर्ड जे आहे ते वक्फ बोर्ड जरूर मुस्लिमांचं आहे. त्यामध्ये मॅक्झिमम जे मेंबर आहेत ते मुस्लिम मेंबर आहे. या ठिकाणी फक्त ऍडवायझर म्हणून किंवा त्याच्या इम्प्रुव्हमेंटसाठी नवीन लोकांना घेण्याचा त्यामध्ये तरतूद आहे. पण मॅक्झिमम 11 मेंबर जे आहेत ते 11 मेंबर मुस्लिम कम्युनिटीज आहे. त्यामुळे त्यांच्यावर काही ताबा घेण्याचा विषय बिलकुल अजिबात नाही आहे. पण महाबोधी विहाराबद्दल आमचं म्हणणं आहे की 26 जानेवारी 1950 संविधान लागू झालेलं आहे. त्याच्या अगोदरचा कायदा आहे. हा कायदा 1949चा आहे. त्यामध्ये हिंदू ट्रस्टी आहे. तर ते आता हा वक्फ बोर्डाचा विषय वेगळा आहे. एखाद्या मस्जिदीमध्ये कुठल्याही मस्जिदीला धक्का लागणार नाही अशी भूमिका सरकारने स्पष्ट केलेली आहे. कुठली मस्जिद ताब्यामध्ये आम्ही घेणार वगैरे असा बिलकुल त्यामध्ये विषय नाही. फक्त वक्फ बोर्डाच्या प्रॉपर्टीमध्ये सर्वसामान्य मुसलमानांना त्याचा फायदा व्हावा हीच त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. आणि मुस्लिम समाजाला त्यामध्ये कुठेही त्यांचा अपमान करण्याचा विषय त्यामध्ये अजिबात नाही. लाखोचे मोर्चे निघून आले हैदराबादमध्ये महिन्याभराचा कार्यक्रम जाहीर केला आहे. लाखो लोक रस्त्यावर उतरत आहेत त्या वक्फ. त्यामध्ये सर्व विरोधी पक्ष आहेत, काही हिंदू संघटना आहेत, त्यामध्ये हिंदूंच्या पण काही संघटना समाविष्ट आहेत. मला वाटत नाही की वक्फ कायदा जो आहे तो भडकवण्याच्या प्रकारे त्यांना हैदराबादमध्ये लाखो लोकांचे वक्फ कायद्याचे मोर्चे निघतात. अच्छा मोर्चे मोर्चे आता आता वक्फच्या संबंधामध्ये एक तर विरोधी पक्ष मुस्लिम समाजाला मिसगाईड करून आपली पॉलिटिकल पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे एक तर वक्फ बोर्डाच्या या कायद्याच्या संबंधामध्ये जरूर मुस्लिम समाजाला आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण सरकारचं म्हणणं असं आहे की हा कायदा मुस्लिम विरोधी नाही, अजून त्यांनी त्याचा अभ्यास करावा. आणि आम्ही अपोजिशनला सांगितलं होतं की तुम्हाला ज्या अमेंडमेंट करायच्या त्या सूचना मांडा. त्याप्रमाणे मला असं वाटतं की आता मोर्चे निघतायत, गोष्ट खरी आहे. पण कायदा हा मुस्लिम समाजाच्या विरोधातला नाही असं सरकारचं म्हणणं आहे आणि आमची भूमिका तीच आहे. पश्चिम बंगाल में जिस तरीके से हिंसा हो रही है, मुर्शिदाबाद में हिंसा हो रही है, हिंदू संगठनों ने वहां पे राष्ट्रपति शासन लगाने की मांग करने लगे हैं. क्या लग रहा है कि मुर्शिदाबाद में जो हिंसा हो रही है, एक विशेष वर्ग के खिलाफ हिंसा हो रही है, मारपीट हो रही है, आगजनी हो रही है, क्या कहेंगे आप? एक तो वेस्ट में हिंदू पलायन कर रहे हैं वहां से. एक तो वेस्ट बंगाल में तो मतलब वहाँ दलित और मुसलमानों की संख्या 52% से ऊपर है. वहाँ शेड्यूल कास्ट का पॉपुलेशन कम से कम 32-33% है और मुस्लिम कम्युनिटी का भी पास 17-18% है. लेकिन परसेंटेज की बात नहीं है. लेकिन जो मुर्शिदाबाद और पूरे वेस्ट बंगाल में हमेशा दंगा फसाद होता रहा है, राइट्स होते रहे हैं और आदरणीय ममता बनर्जी की सरकार उसके लिए कुछ नहीं कर रही है. गुंडागर्दी को बढ़ाने का ही काम हो रहा है. इसलिए मुझे लगता है कि वहाँ शांति होनी चाहिए. वहाँ हिंदू हो या मुसलमान हो, सभी लोगों का प्रोटेक्शन करने की जिम्मेदारी ममता बनर्जी मैडम की है. उन्होंने ऐसे मेंटेलिटी को मतलब सबक सिखाना चाहिए. और जो बार बार वहाँ वेस्ट बंगाल में लॉ एंड ऑर्डर की स्थिति निर्माण होती है उसके तरफ ध्यान देना चाहिए. और अभी बहुत ही जल्द वहाँ चुनाव आ रहा है और वो चुनाव ममता बनर्जी हारने वाली है. वह मेरी पार्टी वेस्ट बंगाल में काम करती है और मेरी पार्टी वहाँ एक भी सीट ना खड़ी करके मेरी पार्टी बीजेपी का समर्थन करने वाली है. और 5 साल पहले ही मतलब वहाँ बीजेपी सत्ता में आने वाली थी, एनडीए सत्ता में आने वाली थी, लेकिन वहाँ कांग्रेस और कम्युनिस्ट पार्टी को बिल्कुल वोट मिला नहीं. पूरा वोट गया ममता दीदी के पास
और इसीलिए बीजेपी के सीटें कम से कम 97 सीटें 1000, 2000, 3000 से हारी थी। इस वक्त हमें वेस्ट बंगाल में नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हमें सरकार वहां लानी है, और ये सब स्थिति देखकर लोग इस वक्त बीजेपी को सत्ता में बिठाएंगे। उसी तरह बिहार में भी जो चुनाव आ रहा है, उस बिहार के चुनाव में भी वहाँ एनडीए सत्ता में आएगी, ऐसा पूरा विश्वास है। क्योंकि अभी जो भी लोकसभा के बाद चुनाव हुए हैं, हरियाणा का हुआ, दिल्ली का हुआ, महाराष्ट्र का हुआ, सभी चुनाव हमारी एनडीए जीती है, और ये 2 राज्यों में भी हमारी हम जीतेंगे, ऐसा हमको पूरा विश्वास है। राष्ट्रपती तुम्ही काश्मीरमध्ये मागच्या निवडणुकीत काश्मीरमध्ये तुम्ही 4 जागा लढवल्या, हाँ? विधानसभेच्या 4 जागा लढवल्या काश्मीरमध्ये. आता मग तुम्ही बिहार जे आपल्या भागात आणल्या, तुम्ही तिथे जागा का नाही लढवत? विधानसभेच्या निवडणुका का नाही लढवत? काश्मीरमध्ये हाँ? काश्मीरमध्ये 4 जागा लढवल्या आपण, बिहारमध्ये का नाही? अच्छा अच्छा, नाही ते लढवल्या, पण त्या पडल्या आमच्या जागा, 4 जागा पडल्या, आणि सर्व राज्यामध्ये आमचा RPI आहे. पण आता सध्या आम्हाला दोन्ही ठिकाणी सरकार आणायचं आहे, आणि 1000, 2000, 4000 मतं घेऊन काय त्याचा आमचा माणूस कोण निवडून येणार नाही आहे. त्यामुळं एकतर समंजसपणाची भूमिका म्हणून आपण त्या दोन्ही राज्यामध्ये आपण यांना पाठिंबा देणार आहोत. पण आता आपला पक्ष नागालँडमध्ये आमच्या पक्षाचे 2 आमदार आहेत. आम्ही 8 जागा लढलो होतो, त्यामध्ये 4 जागा सेकंडला होत्या, 2 जागा थर्डला होत्या, आणि या वेळेला आमच्या नागालँडमध्ये आम्ही मॅक्झिमम जागा लढून त्या ठिकाणी सरकारमध्ये सुद्धा आमची भागीदारी होऊ शकते, अशी ताकद आमची नागालँडमध्ये आहे. आणि मणिपूरमध्ये माझ्या पक्षाच्या कॅन्डिडेटला 1.5 लाख मतं लोकसभेला मिळाली, आणि त्या ठिकाणी गल्ला किसानी सिंबॉल आम्हाला मिळालेला आहे तिथं आणि नागालँडमध्ये. तर मणिपूरमध्ये सुद्धा अशी परिस्थिती आहे की तिथला जो ट्रायबल समाज आहे तो मोठ्या प्रमाणात RPI मध्ये आहे. तर आता आपलं म्हणणं आहे की आम्ही जागा उभ्या केल्या पाहिजेत, पण आता उभ्या करून काही निवडून येणार नाही, म्हणून तिथं आम्ही जागा उभ्या करणार नाही आहे. पण सगळ्याच राज्यामध्ये असं करणार असं नाही. आठवडी साहेब, माझा एक प्रश्न आहे. माननीय भूषण गवई साहेब हे आता सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून घोषित झालेले आहेत. महाबोधी महाविहाराचं आंदोलन सुद्धा सुरू आहे, आणि सुप्रीम कोर्टामध्ये समस्त बौद्ध बांधव आता पिटिशन सुद्धा टाकत आहे. तुमच्या काय भावना आहेत यावर? आता भूषण गवई साहेब हे न्यायमूर्ती झाले, मुख्य न्यायाधीश झालेले आहेत. मला वाटतं की भूषण गवई अद्याप सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस झालेले नाही, पण ते मे महिन्यामध्ये चीफ जस्टिस होणार आहे. सध्या खन्ना हे त्याचे चीफ जस्टिस आहे, आणि एक गोष्ट अत्यंत चांगली आहे की या 5 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या मिस्टर आदरणीय बोबडे जे आहेत, त्यानंतर चंद्रचूड आहेत, नंतर आता भूषण गवई आहेत, अशा 3 लोकांना सुप्रीम कोर्टामध्ये संधी मिळालेली आहे 4-5 वर्षामध्ये. आणि 6 महिन्यासाठी भूषण गवई हे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस होत आहे. याचा आमच्या समाजाला नव्हे सगळ्या महाराष्ट्राला आनंद आहे. पण आता त्याबद्दल पॉलिटिकल बोलणं काही बरोबर नाही, म्हणजे आता ते जज स्वतंत्र न्यायालय संस्था आहे. आपल्या पक्षात देशपातळीवर वगैरे काही आंदोलन करणार आहे? नाही, आमचं आंदोलन सुरूच आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, देश पातळीवरती सुरू आहे. चला.